अमेरिकेसारख्या ठिकाणी जर मराठी चित्रपटांना किंवा मराठी कलावंतांना एक व्यासपीठ मिळत असेल त्यासारखी चांगली गोष्टच नाही. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल टू मिस्टर अभिजित घोलप आणि त्यांच्या या नाफाच्या या त्यांच्या फेस्टिवलमध्ये टू बी अ पार्ट ऑफ इट. ते आम्ही फेस्टिवल करतो की जेणेकरून दरवर्षी तिथल्या लोकांना एक जाणीव व्हावी की मराठी चित्रपटसृष्टी ही महत्त्वाची आहे आणि यू शुड बी अ पार्ट ऑफ इट. आणि याच्यासाठी ह्या 3 निमित्ताने हे तो नाफाची सुरुवात झाली विच इज नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन. महाराष्ट्रातला येणारा फिल्म दर महिन्याला एक अशी तिकडे रिलीज करतो आहे. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे कारण लोकांना पण आता सवय व्हायला लागली आहे की थिएटरमध्ये मराठी चित्रपट पण असतात. वंडरफुल कॉन्सेप्ट, इतका ब्रिलियंट कॉन्सेप्ट आहे हा. म्हणजे मला वाटते अभिसारखाच माणूस हा असा विचार करू शकतो की नाफाचा फोकस हा मराठी आहे. त्यामुळे नाफामधनं होणारं प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन आणि फेस्टिवल हे सगळं मराठी भाषेच्या भोवती फिरतं. त्यामुळे त्या अनुषंगाने मराठीची पण एक ओळख बऱ्याच लोकांना होते. आणि माझं स्वप्न कसं आहे की मराठी सिनेमा हा ग्लोबली प्रोड्यूस झाला पाहिजे. आणि ज्याच्यामुळे आम्हाला असं वाटेल की मे बी उद्याचं आहे महेश कोठारे किंवा उद्याचे सुबोध भावे हे आता अमेरिकेतनं तयार झाले पाहिजेत की ज्यांचे चित्रपट भारतात दिसतील. वा वा वा, क्या बात आहे. महेश कोठारे हे नाव कसं आहे की टेक्नॉलॉजी मराठी फिल्ममध्ये आणणं हे इनोव्हेशन त्यांनी केलं. धडाकेबाज, धूमधडाका, दे दणादण जे धडाधड एकामागे एक चित्रपट त्यांची आले झपाटलेला. नमस्कार मंडळी, मी विशाल परदेशी. मंडळी, मोका भी है दस्तूर भी है असं मी काय म्हणत असतो, पण काय निमित्त आहे ज्यावेळेस ही दिग्गज मंडळी आपल्यासोबत असतात. आपल्यासोबत आहेत निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, डॅमेट, होय की नाही. म्हणजे असं म्हणल्यानंतर महेश कोठारे आपसूक हे नाव आपल्या सगळ्यांच्या तोंडी येतं. नाफाचे संस्थापक अभिजित घोलप सर आपल्याबरोबर आहेत. त्याच्यामुळे अर्थात चर्चा ही जोरदार आहे. काय मंडळी ही चर्चा, म्हणजे 7 समुद्रापलीकडे जायचं आहे. पण ज्या नाफाची निर्मिती गेल्या वर्षी केल्या गेली, मी आपल्यापासून सुरुवात करतो, मग मी संस्थापकांकडे जाणार. याचं कारण असं आहे की त्यांनी जे व्यासपीठ निर्माण केलं त्याचा कशा पद्धतीने फायदा होताना तुम्हाला दिसतोय? जबरदस्त फायदा दिसतोय मला. कारण अमेरिकेसारख्या ठिकाणी जर मराठी चित्रपटांना किंवा मराठी कलावंतांना एक व्यासपीठ मिळत असेल त्यासारखी चांगली गोष्टच नाही. आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल टू मिस्टर अभिजित घोलप. त्यांनी इतकं सुंदर हे, आणि आता आय एम व्हेरी मच लुकिंग फॉरवर्ड टू गो टू US आणि त्यांच्या या नाफाच्या या त्यांच्या फेस्टिवलमध्ये टू बी अ पार्ट ऑफ इट. आणि त्या फेस्टिवलमध्ये नुसतं पार्ट नाही तर आय थिंक यू वॉन्ट मी टू डू सम. आय थिंक यू विल टेल यू बेटर व्हॉट आय हॅव टू डू देअर. बरं, काय महेश कोठारे तिथं करणार आहे, म्हणजे जिथं जातात ते जे काही करतात ते जबरदस्त असतं, या शंकाच नाही. पण ज्या उद्देशाने नाफाची निर्मिती तुम्ही केली तो उद्देश सफल होताना दिसतोय का? नाफाची निर्मितीच्या मागे 3 उद्दिष्ट आहेत. एक तर म्हणजे आम्हाला लोकल तिथलं जे टॅलेंट आहे त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे की जेणेकरून तिथे लोकल मराठी फिल्ममध्ये प्रोडक्शन्स होऊ शकतील. दुसरी गोष्ट म्हणजे भारतामध्ये ज्या मराठी चित्रपट तयार होतात त्यांना अमेरिकेची बाजारपेठ अजून अवेलेबल नाही आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये चित्रपट दाखवल्यानंतर पाठीवरची शाबासकी मिळणं याच्या पलीकडे निर्मात्याच्या खिशात काही मिळत नाही. तर त्याच्यासाठी तिथली बाजारपेठ निर्माण करणं हा दुसरं उद्दिष्ट आहे. आणि ह्या 2 उद्दिष्टांना एकत्र आणण्यासाठी आम्ही फेस्टिवल करतो की जेणेकरून दरवर्षी तिथल्या लोकांना एक जाणीव व्हावी की मराठी चित्रपटसृष्टी ही महत्त्वाची आहे आणि यू शुड बी अ पार्ट ऑफ इट. आणि याच्यासाठी ह्या 3 निमित्ताने हे तो नाफाची सुरुवात झाली विच इज नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन. वा वा. पण मग जो उद्देश समोर ठेवला होता, जो हेतू होता, तो सफल होतोय का? म्हणजे सफल होतानाची सुरुवात चांगली झाली आहे. आणि सगळ्यांच्या सपोर्टनी आणि अशा दिग्गज कलाकार जे आम्हाला दरवर्षी येऊन आमच्यावर आशीर्वाद देत आहेत किंवा सहकार्य करतात त्याच्याने हा उद्दिष्ट अजून जास्तीत जास्त सफल होण्याची हेल्प होती आहे. म्हणजे आता आम्ही बघितलं तर मागच्या वर्षी आम्ही स्वतः 3 फिल्म तिथे प्रोड्यूस केल्या. बरं. त्यामुळे मराठी चित्रपटाच्या उभारणीसाठी जशी आधी कोल्हापूर, पुणे, मुंबई इथे सुरुवात झाली आणि मराठी चित्रपटसृष्टी फोफावली, त्याची सुरुवात आम्ही आता अमेरिकेत करतो आहोत. मी आता जर बघितलंच ना तर अमेरिकेमध्ये मराठी लँग्वेज ही पहिल्या 5 लँग्वेजमध्ये पण नाही आहे. बरं. पण साधारण 5-1 लाख लोक मराठी अमेरिकेमध्ये आहेत. क्या बात आहे. पण त्यांच्यासाठी जर आम्ही असे चांगले कलात्मक, सुंदर विचार देणारे वैचारिक चित्रपट आणि एंटरटेनिंग पिक्चर आणू शकलो, आणि नॉट ओन्ली फिल्म्स राईट, म्हणजे TV सिरीज झाल्या किंवा डॉक्युमेंटरीज झाल्या, पण एव्हरीथिंग इन मराठी असा आमचा तो एक उद्दिष्ट आहे. आणि त्या उद्दिष्टाला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आम्हाला सांगता आता 3 ते 3.5 लाख लोकांपर्यंत आमचा रीच झालेला आहे. स्वतःचे आमचे 3-1 हजार मेंबर्स झालेले आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांनी स्वतःच्या फिल्म्स किंवा आता आम्ही गेले 8 महिन्यापासून महाराष्ट्रातल्या येणाऱ्या फिल्म दर महिन्याला एक अशी तिकडे रिलीज करतोय. आणि म्हणजे आत्ता नुकती गुलकंद केली किंवा आधी संगीत मानापान केली, त्याच्या आधी आदिनाथ कोठारेंचीच पाणी चित्रपट आम्ही रिलीज केला किंवा नवरा माझा नवसाचा 2 केला. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय कारण लोकांना पण आता सवय व्हायला लागली आहे की थिएटरमध्ये मराठी चित्रपट पण असतात
किंवा फक्त साऊथ इंडियन आणि इंग्लिश नाही तर मराठी पण बघायला थिएटरमध्ये जाता येतं. बरोबर. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही घडवतोय आणि लोक त्याला खूप छान रिस्पॉन्स देतात. मग आता येतो मी नाफा 25, 26, 27 जुलै अमेरिकेत, बरोबर? तो फेस्टिवल तिथे पार पडतोय. तिथं आता तुम्ही काय मॅजिक करणार आहात ज्याच्याबद्दल खरं तर सुरुवातीला उल्लेख झाला. काय असणार आहे महेश कोठारेंची भूमिका? नाही, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट फारच. कारण त्यांना त्यांची अशी अपेक्षा आहे का त्यांनी एक मास्टर क्लास म्हणून एक त्यांचा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये दे वॉन्ट मी टू तिकडच्या लोकांना टेक्निकल थिंग्स किंवा त्यांना हाऊ टू मेक फिल्म्स किंवा ह्या फिल्म मेकिंगमधल्या काही बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत थोड्याफार मला माहिती आहेत त्या मी सांगण्याचा प्रयत्न केला. सर थोडा वेळ नाही, तुमच्याकडे समुद्र आहे, उगाच काहीतरी थट्टा करू नका मला असं वाटतं. नाही. आणि कसं आहे का नुकताच गेल्या वर्षी मी अमेरिकेला जाऊन आलो, त्यामुळे मी यांना म्हटलं आय एम कमिंग फॉर द फेस्टिवल बट आय बी कमिंग बॅक आफ्टर दॅट. कारण लोक म्हणतात का अमेरिकेला गेलं तर जाऊन फिरून येऊया, पण मी म्हटलं तर आय हॅव ऑलरेडी डन दॅट लास्ट इयर. सो दिस टाईम आय एम कमिंग टू द फेस्टिवल टोटली फॉर द फेस्टिवल आणि आय वुड लाईक टू कॉन्सन्ट्रेट ऑन द फेस्टिवल. आणि इट्स अ वंडरफुल कॉन्सेप्ट, इतका ब्रिलियंट कॉन्सेप्ट आहे हा. म्हणजे मला वाटते अभिसारखाच माणूस हा असा विचार करू शकतो. कारण मला आठवते आय हॅड बीन टू अमेरिका इन द इयर 1988. त्यावेळेला मी धडाकेबाज चित्रपट जेव्हा मला करायचा होता तेव्हा मला धडाकेबाजमध्ये स्पेशल इफेक्ट्स करायचे होते. मला बाटलीमधला जादूगर करायचा होता, मला लक्ष्मीकांतला उडवायचं होतं. त्या सगळ्या गोष्टी मी म्हटलं ते इतके हॉलिवूडला छान करतात. सुपरमॅन फ्लाय करतो किंवा त्यांच्या भरपूर काही गोष्टी अलादीन दे हॅड डन लॉट ऑफ थिंग. तर आय वॉन्टेड टू गो अँड सी देअर. तर कसं करावं हा तर मला विचार होता. म्हणून मी आय वेंट टू रवी चोप्रा. कारण रवी चोप्रानी त्यावेळेला बर्निंग ट्रेन नावाची फिल्म केली आणि त्यांनी हॉलिवूडचे काही स्पेशल इफेक्ट्सचे लोकांना इथे बोलावलं होतं. तर त्याच्या थ्रू मला तिकडे संपर्क मिळाला आणि मी तेव्हा अमेरिकेत गेलो आणि तेव्हा जर नाफा असतं ना तर मला खूप फायदा झाला. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं त्याची उणीव आत्ता जी मंडळी आहेत जी खरं तर मराठी चित्रपटांची निर्मिती करतात किंवा दिग्दर्शक म्हणून काम करतात, तर त्यांना या व्यासपीठाचा किंवा तुमच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या टेक्निशियन्सशी संपर्क साधणं हे अधिक सोपं होणार आहे. बरोबर. कारण काय माहिती ना की आता आम्ही म्हणजे आमची आता वॉशिंग्टन DC किंवा टेक्सास, शिकागो, कॅलिफोर्निया इथं आता स्वतःच्या आमच्या प्रोडक्शन टीम्स झाल्या आहेत. बरं. म्हणजे आम्ही प्री प्रोडक्शन टू पोस्ट प्रोडक्शन पूर्णपणे फिल्म तिथे तयार करू शकतो. बरं. म्हणजे मागच्या वर्षी तयार झालेले 3 शॉर्ट फिल्म्स आमच्या आता ह्या वर्षीच्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये वर्ल्ड फोरमवरती डॉक्टर जब्बार पटेल यांनी त्या दाखवल्या. वा. आणि त्या खूप ॲप्रिशिएट झाल्या. त्यामुळे तिथल्या लोकल टॅलेंटला आता ग्लोबल प्लॅटफॉर्मची गरज आणि सवय झाली. आता ह्याच अनुषंगाने आमचं एक विजन काय आहे की जसं भारताला अमेरिकेनी सॉफ्टवेअरचं आउटसोर्सिंग केलं तसं नाफाला आता भारतातल्या फिल्मचं आउटसोर्सिंग होऊ शकेल आणि आम्ही काही प्रोजेक्ट्स हा अमेरिकेत पूर्णपणे करू शकू. म्हणजे जसं आता सर म्हणाले की त्यावेळेला नाफा नव्हतं, पण आता सरांच्या ज्या काही आयडियाज असतील, कारण महेश कोठारे हे नाव कसं आहे की टेक्नॉलॉजी मराठी फिल्ममध्ये आणणं हे इनोव्हेशन त्यांनी केलं. आणि एक म्हणजे चॉकलेट हिरो विथ लॉट ऑफ टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स विथ लॉट ऑफ एंगेजमेंट अँड एंटरटेनमेंट असा फुल धमाका म्हणजे धडाकेबाज, धूमधडाका, दे दणादण, जे धडाधड एकामागे एक चित्रपट त्यांची आले झपाटलेला. पछाडलेला. तर मला झपाटलेला 3 करायचं आहे आणि त्या संदर्भात मला खात्री आहे का गोलब साहेबांची आणि नाफाची मला खूप मदत होईल. नक्की. काय बात आहे. ॲब्सोल्युटली फंटास्टिक. म्हणजे आम्ही असं गृहीत धरायचं का की झपाटलेला 3 जो आहे तो तिकडे शूट होतो? नाही, शूट इथेच होणार, सगळे इथेच होणार, पण तिकडचा टेक्निकल जो एक थोडासा ॲडव्हान्टेज आहे तो का ना आपण घ्यावा ना. आणि ती सगळी मदत तुम्हाला होईल त्यांची होईल अशी माझी अपेक्षा आहे. नाही, माझं पण खरंच इच्छा आहे, खूप काहीतरी करता येऊ शकेल. बरोबर. पण महेश सर हा मुद्दा राहून गेला की तुमचे कुठले अनुभव तुम्ही शेअर करणार आहेत. तुम्ही असं म्हटलं थोडे दिडके अनुभव, ते थोडे दिडके नाही आहेत. म्हणजे धडाकेबाजपासून तर आत्ताच्या सिरियल निर्मितीपर्यंत तुम्ही अनेक आवर्तनं पार करत गेलात. तुमचं अनुभव विश्व तसं मोठं आहे. काय तुम्ही सांगणार आहात? काय माझा जो एक्सपिरियन्स आहे तो आय एम फॉर्च्युनेट की मी साधारण फक्त सायलेंट एरा नाही पाहिला, बाकी ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा, कलर सिनेमा, सिनेमास्कोप सिनेमा म्हणजे व्हाईट स्क्रीन, बरोबर, साधा साऊंड, मोनो साऊंड टू डॉल्बी डिजिटल साऊंड, हे सगळे मी एव्होल्युशन पाहिलेलं आहे. टू बी बिंग पार्ट ऑफ इट. त्यात पुन्हा जुगाडही केले आपण. हे खूप काय केलं आणि मग 4 ट्रॅक स्टिरिओफोनिक साऊंडचा प्रयोग केला होता मी, काय केलं होतं. पण त्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला करणं थोडंसं किती अवघड होतं, कारण त्यावेळेला वी टू वर्क ॲनालॉग. ओके. फिल्मवरती कामं व्हायचं. आता सगळं डिजिटल झालं आहे, त्यामुळे डिजिटल झाल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी काही सोप्या झालेल्या आहेत. पण तरीसुद्धा त्यातलं जे टेक्निकॅलिटी आहे ती समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि आय थिंक आय मे बी एबल टू
गिव्ह देम सम इन्फॉर्मेशन. या निमित्ताने म्हणजे जसं महेश सर तिथे येऊन काही लोकांना याबद्दलचे अनुभव शेअर करतील किंवा काही गोष्टी सांगतील, शिकवतील. तिथले काही टेक्निशियन तुम्ही नाफा फेस्टिवलच्या निमित्ताने बोलवताय का तुमच्या या फेस्टिवलमध्ये? नक्कीच. मी आता आमच्याकडे नाफा फिल्म फेस्टिवलमध्ये 4 ट्रॅक्स असतात. एका ट्रॅकला आम्ही अनरिलीज फिल्म्स तिकडे रिलीज करतो की ज्यांचे फर्स्ट टाइम नॉर्थ अमेरिका रिलीज और वर्ल्ड रिलीजेस होतात. वा, बरं. मागच्या वर्षी आम्ही 3 फिल्म्स रिलीज केल्या. कुठल्या त्या? त्यातली एक होती स्थळ, आणि ते स्थळ चित्रपट तिथे बघताना सचिन पिळगावकरांनी तो तिथे माझ्या शेजारी बसून बघितला होता अच्छा, प्रेझेंटर होण्याचा निर्णय आणि त्यांनी तिथे घेतला. म्हणजे आता वी आर फॉर्च्युनेट की तो नाफाचा प्लॅटफॉर्म ह्या मॅच मेकिंगसाठी उपयोगी ठरला. आणि मग त्याच्यानी जयंत सोमालकर सारख्या अतिशय हुशार दिग्दर्शकाला सचिन सरांसारखा चांगला प्रेझेंटर मिळाला. तर किंवा मागच्या वेळेला सल्तात रेशीम गाठी हा आम्ही अजून दुसरा चित्रपट तिकडे रिलीज केला होता. नंतर दिठी चित्रपटाचा नॉर्थ अमेरिका रिलीज तिथे पहिल्यांदा झाला मागच्या वर्षी. तसंच ह्यावेळेला आम्ही 4 तिकडे करतो आहोत तो चित्रपट. त्याचबरोबरीने आम्ही जे काही फिल्म्स शॉर्ट फिल्म्स प्रोड्यूस केल्या तर त्याचं पण तिथे ब्रॉडकास्टिंग होणार आहे. नंतर आमच्या काही शॉर्ट फिल्मच्या कॉम्पिटिशन आम्ही केल्यात रन. त्याला वेगवेगळ्या देशातनं सांगतात 63 एंट्रीज मिळालेल्या आहेत. तर त्या एंट्रीजपैकी सिलेक्टेड 3 फिल्म्स आम्ही तिकडे दाखवणार आहोत. आणि स्टुडंट्स फोकस काही फिल्म्स आम्ही तिकडे प्रमोट करतोय, कारण की न्यूयॉर्क फिल्म स्कूल आहे किंवा युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाची फिल्म स्कूल आहे, तिथले लोक तिथे येतात. आता हा एक मेन ट्रॅक झाला. नंतर त्याला पॅरलल ट्रॅकमध्ये आमचं मास्टर क्लासेस ट्रॅक चालू आहे की जिथे सर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन्स इन फिल्म मेकिंगमध्ये त्याच्यात बोलणार आहेत. नंतर मधुर भांडारकर सर आहेत, ते एका टॉपिकवर बोलतील. नंतर अवधूत गुप्ते दुसऱ्या टॉपिकवर बोलतील. असे जे सगळे मान्यवर सेलिब्रिटीज तिथे येत आहेत खास नाफासाठी, तर त्यांच्याकडनं आमच्या लोकांना शिकण्याची एक अपॉर्च्युनिटी आहे. कारण नाफामध्ये एक ग्रुप असा आहे की त्याला म्हणतात क्रिएटर मेंबर्स. 800 लोक आमची अशी आहेत की जे स्वतः ऍक्टर, म्युझिशियन्स किंवा सम फॉर्म ऑफ कलाकार आहेत की सिनेमॅटोग्राफर आहेत, डिरेक्टर आहेत. तर त्यांना त्यांचं एक मेंटॉरिंग किंवा त्यांचं एक स्किल अपग्रेडेशन, कारण यांच्यासारखे यशस्वी सगळे निर्माते दिग्दर्शकांच्या समोर ऐकण्याची संधी मिळणं पण केवढं अवघड असतं. तर ती संधी या निमित्ताने त्यांना मिळणार आहे आणि त्या संधीतनं मग ते उद्याचे चित्रपट घडवू शकतील अशी एक त्याच्यात कल्पना आहे. म्हणजे जी लोक आधीच तिथल्या हॉलिवूडमध्ये काम करतात किंवा फिल्म प्रोडक्शनमध्ये आहेत ती सगळी मंडळी इथे उपस्थित असणार आहेत. करेक्ट. आता फक्त कसं आहे की नाफाचा फोकस हा मराठी आहे. त्यामुळे नाफामधनं होणारं प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन आणि फेस्टिवल हे सगळं मराठी भाषेच्या भोवती फिरतं. त्यामुळे त्या अनुषंगाने मराठीची पण एक ओळख बऱ्याच लोकांना होते. आणि माझं स्वप्न कसं आहे की मराठी सिनेमा हा ग्लोबली प्रोड्यूस झाला पाहिजे, की जो लँग्वेज मराठी असेल त्याची, पण त्याचं म्हणजे सरांचं कसं असायचं की त्यांच्या चित्रपटाला तो एक व्हास्ट कॅनव्हास असायचा की त्याच्याने असं वाटायचं की अरे ठीक आहे मराठी लँग्वेज मला कळते म्हणून, पण तो साऊथमध्ये डब केला तर मला कळायलाच पाहिजे, कारण ते चित्रपट मला कनेक्ट व्हायचा सर. नाहीतर तो म्हणजे असा छोट्या मातीतला नसायचा, तो मोठ्या पद्धतीचा असायचा. अशा पद्धतीचे चित्रपट समोर यावेत की जेणेकरून तिथे सबटायटलमध्ये तुम्ही बघू शकता किंवा डब करून ऐकू शकता, पण चित्रपटाचा जो सगळा आवाका आहे तो कुठल्याही माणसाला मनाला भावला पाहिजे. आणि आय थिंक दॅट इज वेअर हे सगळे सेलिब्रिटीज तिथे येऊन आम्हाला लोकांना गाईड करतील. आणि ज्याच्यामुळे आम्हाला असं वाटेल की मे बी उद्याचे महेश कोठारे किंवा उद्याचे सुबोध भावे हे आता अमेरिकेतनं तयार झाले पाहिजेत की ज्यांचे चित्रपट भारतात दिसतील. वा वा वा, क्या बात आहे. पण टेक्नॉलॉजीवरती तुमचं विशेष प्रेम आहे महेश सर. म्हणजे स्क्रिप्टवरती तुमची हुकूमत असतेच, पण या सगळ्याच्या टेक्नॉलॉजीचा खूप फायदा होतो. उदाहरणादाखल नाही आपलं बजेट की खंडोबा घोड्यावरनं गेला, आता घोडाच नाही मिळाला तर काय करायचं, खंडोबा इथून गायब झाले आणि एक दुसऱ्या ठिकाणी प्रकट झाले. तर अर्थात हे सगळं टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेलं आहे. तर अशापेक्षा पुढली जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्याची देवाणघेवाण या व्यासपीठाच्या माध्यमातून होणार आहे का? म्हणजे तिथले काही टेक्निशियन्स असतील ते त्यांचे अनुभव शेअर करतील. मी सर्वप्रथम माझा खंडोबा घोड्यावरच बसला होता मी उदाहरण दिलं आणि तो घोड्यावरून आला होता. आणि तो जो एक टाक आहे त्याच्यामध्ये खंडोबा बसलेला घोड्यावरती आणि म्हाळसा त्यांच्या पुढ्यात आहे आणि दोघं मिळून त्या राक्षसाचा वध करतायत. तो जो मला तो कॅलेंडर इमेज ते मला हवं होतं. संतोष आयाचीत माझ्या बरोबर होते. संतोष आयाजीचं म्हणणं होतं का माहिती आपण ह्याचं एक कॅलेंडर इमेज आलं पाहिजे. तो घोडा असा टाच वरती केलेला, तो घोडा टाचावरती उभा, त्याच्यावरती खंडोबा, त्याच्यावरती म्हाळसा, आता त्रिशूळ, हे सगळं करणं किती डिफिकल्ट होतं. पुढचा घोडा असा, तर तो घोडा टाचावरती उभारला सेपरेट, तो शॉट घेतला, ह्यांना सेपरेट शूट केलं आणि ते सगळं आम्ही VFX मध्ये आम्ही जे क्रिएट केलं. म्हणजे दिस इज अ टेक्नॉलॉजी विच वी आर गोइंग टू, म्हणजे विच वी आर युझिंग नावडेज, आणि त्याच्यामुळे खूप फायदा होतो. तिथे देखील काही असे टेक्निशियन्स असतील जे आपल्या फेस्टिवलला येतील, जे आमच्याकडे काय नेमकं चाललंय हे देखील. मला आणखीन एक यांचं अभिनंदन करायचं आहे की
ठीक आहे त्यांच्या टेक्निशियन्सना डेफिनेटली नॉलेज मिळेल, ते तिकडे फिल्म्स करतील, पण त्यांच्यामुळे मराठी सिनेमाचा एक US मध्ये अवेअरनेस क्रिएट होतो आहे आणि तो अवेअरनेस इतका महत्त्वाचा आहे. मराठी ऑडियन्स क्रिएट होतो आहे. आजपर्यंत मराठी सिनेमा हा ओव्हरसीज मार्केटच नव्हतं. आता हे एक मोठं ओव्हरसीज मार्केट क्रिएट होते आहे आणि अमेरिकेसारख्या एक वास्ट देशामध्ये तिथे नॉर्थ साऊथ वेस्ट सच अ ह्यूज कॅनव्हास आहे आणि तिथे जर अवेअरनेस क्रिएट झाला तर मराठी सिनेमाला एक मोठं मार्केट ओपन होईल आणि तिथून करा काय का इथून करा काय मराठी सिनेमा चालला पाहिजे, हे महत्त्वाचं. बरोबर. काय स्वरूप असणार आहे 3 दिवसाच्या फेस्टिवलचं? सो पहिला दिवस, दुसरा दिवस? सो 3 दिवसामधला जो पहिला 25 जुलै आहे तर त्या दिवशी आम्ही ह्यावेळेला मराठी फिल्म अवॉर्ड्स नाईट लॉन्च करतोय. क्या बात. कारण मागच्या वर्षी आम्ही फिल्म फेस्टिवल 2 दिवसाचाच केला होता. यावेळेला तो आम्ही 3 दिवसाचा केला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी ती मराठी फेस्टिवल नाईट होणार आहे की जेणेकरून त्या फेस्टिवलमधल्या लोकांना पार्टिसिपेट करताना त्यांना नुसतं एज्युकेशन नाही तर एक ग्लॅमर रेड कार्पेट मुवमेंट्स ह्या पण तिथे आम्ही आता क्रिएट करतो आहोत की जेणेकरून ते दरवर्षीसाठीचं एक ते ट्रेंड तयार होईल. आणि सॅटर्डे संडे हे जे 2 दिवस आहेत 26 आणि 27 जुलै त्या दिवशी आम्ही मास्टर क्लासेस, मेन स्क्रीनमध्ये आपले मूव्ही रिलीजेस, काही पॅनल डिस्कशन्स, काही मीट अँड ग्रीट सेशन्स आणि त्याचबरोबर ह्यावर्षी आम्ही एक साऊंडचा वर्कशॉप पण करतो आहे की जेणेकरून जिथे लोकांना एक एक्सपिरियन्स घेता येईल की एखाद्या चित्रपटामध्ये तुम्हाला जर साऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तो डबिंग आणि हा कसा सगळा एक्सपिरियन्स असतो. त्यामुळे खेळता खेळता एक नॉलेज हा पण येतात एक ॲस्पेक्ट आहे. आणि मग ह्या 2.5 दिवसाच्या माध्यमातून आम्ही तिथले काही टेक्निशियन्स, कारण हा जो फेस्टिवल आहे तो सिलिकॉन व्हॅलीमध्ये आहे की जिथनं गुगल आणि ॲमेझॉन तयार झाल्यात, त्यामुळे तिथे आणखी ॲपल तयार झाले, त्यामुळे तिथे खूप टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स आहेत. त्यातले काही टेक्निकल ऑन्टरप्रेनर्स पण तिथे काही नवीन टेक्नॉलॉजी AI रिलेटेड टेक्नॉलॉजी बोलतील की ज्या आपल्याला चित्रपटात कशा आणता येतील किंवा एखादा चित्रपट आपल्याला वेगवेगळ्या भाषांमध्ये कसा पद्धतीने तो इझिली डब करता येईल. तर असं टेक्नॉलॉजिकल देवाणघेवाण प्लस एंटरटेनमेंटची देवाणघेवाण आणि याच्यासाठीचा मराठी प्लॅटफॉर्म असं ते सगळं जे काही स्वप्न आम्ही तर साकारचा प्रयत्न करतोय त्याची एक सुरुवात आहे. सर गेल्या वेळी तुम्ही 3 फिल्म तिथे प्रेझेंट केलं, तुम्ही दाखवलं होतं, त्याचं स्क्रीनिंग केलं होतं. यंदा कुठल्या असणार आहेत? सो यावेळेला आम्ही 4 दाखवतोय. तर त्यातली एक जो चित्रपट आहे तो मुक्ताई दिग्पाल लांजेकरांचा, दुसरा निखिल महाजनचा रावसाहेब हा चित्रपट आहे, तिसरा छबिला आणि चौथा सनफ्लॉवर. अच्छा, हे चित्रपट असणार आहे. आणि शिवाय मग तिथे काही विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या किंवा स्टुडंटनी तयार केलेल्या आमचे स्वतःचे पण फिल्म दिसतील याच्याबरोबरच. त्यामुळे 4 फुल लेंथ फीचर फिल्म्स अनरिलीज्ड, देन 9 शॉर्ट फिल्म्स आणि 6 स्टुडंट्सनी केलेल्या फिल्म्स शॉर्ट फिल्म्स, असा तो 2 दिवसाचा प्रोग्राम आहे. आणि यावर्षी आम्ही तिथे अमोल पालेकरांचं पुस्तक आहे आयवर्ज, तर त्याचं पण नॉर्थ अमेरिका पब्लिकेशन करतो. अच्छा, तिथं प्रकाशन करणार आहात तुम्ही. वा, फार सुरेख. महेश सर, या निमित्ताने म्हणजे यंदा तर तुम्ही सगळा माहोल बघाल, अनुभव घ्याल, पण तुम्हाला अधिक काय आणखीन या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्हावं असं तुम्हाला वाटतं? काय तुमच्या अपेक्षा आहेत? माझ्या म्हणजे मी ह्यांना तेच म्हणत होतो का तिकडच्या काही टेक्नॉलॉजिकल गोष्टी आहेत ज्या आपल्याला इथे मिळत नाहीत. म्हणजे देर आर सम बिग कंपनीज हू डोंट लुक ॲट अस ऑल्सो. त्यांच्याकडे जर त्यांच्याबरोबर आपल्याला काम करता आलं तर आपल्याला इथे मराठीमध्ये तो एक नवीन प्रकार करता येईल आणि तो मला करायची खूप इच्छा आहे. स्पेशली एक कंपनी आहे तिकडे ॲनिमल लॉजिक नावाची. दॅट कंपनी इज सच अ बिग कंपनी आणि सच अ ब्युटिफुल कंपनी. म्हणजे जे काय तुम्हाला जर कॅरेक्टर क्रिएट करायची असेल एखादी तर त्या कंपनीशिवाय खरं मार्ग नाही आहे. पण ती कंपनी तुमच्याकडे बघायला तयार नसते. पण आमच्या घोलर साहेबांच्या थ्रू किंवा नाफाच्या थ्रू जर हे जर होऊ शकलं तर इट्स समथिंग बिग. नक्कीच. तुम्ही पुढे आणखीन काय करण्याचं ठरवलेलं आहे? भविष्यातल्या काही तुमच्या गोष्टी असू शकतात, त्या काय आहेत नेमक्या? सो आता नाफाच्या ह्या सुरुवातीमध्ये आम्हाला आता बाकीचे अजून 2 घटक आम्हाला ॲड करायची इच्छा होती. एक तर म्हणजे नाफा रेडिओ. तर आम्ही आता नाफा रेडिओची पण सुरुवात केली आहे. अच्छा, नाफा रेडिओ. हां, बरं. कारण काय होतं की अमेरिकेमध्ये बरेचसे लोक खूप वेळ त्यांचा कारमध्ये स्पेंड करतात. त्यामुळे त्यांना आता नाफा रेडिओसारख्या माध्यमातून मराठी चित्रपटांबद्दलची माहिती किंवा मराठी कलाकारांचे इंटरव्ह्यूज, मराठी गाणी, हे असं आम्ही आता दर सॅटर्डे संडेला तो रेडिओ चालू केला आहे. FM वरती आमचं ते बँडविड्थ आहे. आणि त्याचबरोबरीने आता पुढची स्टेप आम्ही घेतो म्हणजे नाफाचा OTT प्लॅटफॉर्म की जो फक्त नॉर्थ अमेरिकेपुरता मर्यादित असेल. त्यामुळे जास्तीत जास्त शहरांमधनं जेव्हा आमच्या फिल्म्स तयार होत आहेत तर त्या फिल्म्स दाखवण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आता नाफा OTTचा वापर करणार आहोत. बरं. कारण आम्ही नाफाचे वेगवेगळ्या शहरांमध्ये चॅप्टर्स तयार केलेत. तर त्या शहरांमधनं ते लोक आता टॅलेंट इथे लोकली असल्यामुळे दे आर एबल टू प्रोड्यूस द फिल्म्स. पण त्या फिल्मचं जे फंडिंग आहे ते नाफा प्रोव्हाइड करतं आणि त्या फिल्मचे जे डिस्ट्रीब्युशन आहे ते परत नाफा घेतं. कारण फंडिंग आणि डिस्ट्रीब्युशन हे 2 चॅलेंजेस मेन आहेत. तर ती जेव्हा जर आम्ही सॉल्व्ह केली तर त्या सॉल्व्ह झाल्यानंतर आपल्याला कंटेंट चांगली तयार होतील आणि ते लोकांपर्यंत पोहोचतील.
असा तो सगळा पुढचा एक 3 वर्षाचा प्लॅन आहे आमचा. बरं महेशजी, मला जाता जाता विचारायचं आहे, मध्यंतरी AIच्या विषयाला घेऊन हॉलिवूडमधल्या प्रोड्युसर्स, आपलं स्क्रिप्ट रायटर असतील, काही तंत्रज्ञ असतील, यांनी मोठा संप केला होता. पण टेक्नॉलॉजी जर विचार केला तर त्याचा खूप फायदाही आपल्याला होऊ शकतो. पण त्याचे काही तोटेही तुम्हाला असं वाटतात का? म्हणजे कसं बघता तुम्ही एकूण त्याच्याकडे? तोट्यात तर काहीच दिसत नाही मला तर फायदाच फायदा दिसतोय. आणि मुख्य म्हणजे तिकडची टॅलेंट, जे अमेरिकेत टॅलेंट आहे त्यांना इतका मोठा स्कोप मिळतो आहे, त्यांना स्वतःची फिल्म करायला मिळते आहे. दॅट इज वंडरफुल थिंग. आणि मला असं वाटते का, जसं तुम्हाला माहिती आहे हॉलिवूड बुलेवार्ड नावाची एक जागा आहे जिकडे इम्प्रिंट्स आहेत हॉलिवूडच्या मोठमोठ्या कलावंतांचे आणि टेक्निशियन्सचे आणि डिरेक्टर्सचे, तसं ह्यांनी एक नाफाचा एक करावा आणि Good idea. इम्प्रिंट घ्यावं सगळ्यांचं. सूचना आहे. नाही, फारच सुंदर. त्यामुळे सरांकडनं म्हणजे त्या टेक्नॉलॉजी इनोव्हेशन त्यांच्याकडनं शिकावे. फार प्रेम करतात त्यातलं बरंच काही केल्याचं आपण बघितलं. अँड आय एम टोटली कमिटेड टू मराठी सिनेमा. वंडरफुल, एक्सलंट. ॲब्सोल्युटली. तर शेवटचा प्रश्न, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी माझा म्हणून एक विचार विचारतो की मला उद्या तिथे जाऊन काही शूट करायचं असेल किंवा तिथली मला आणखीन काही तंत्रज्ञांची मदत लागते, तर तुमचं हे नाफा नावाचं विश्वविद्यापीठ मला मदत करणार का? इनफॅक्ट तोच आमचा पर्पज आहे की आपल्याला एकमेकांना कॉम्प्लिमेंटरिटी किंवा ऑगमेंटेशन करून आपण खूप काही गोष्टी करू शकतो. म्हणजे आत्ता हे आम्ही मागच्या वर्षी केल्यानंतर महाराष्ट्रातले 2 डायरेक्टर आता दे आर टॉकिंग टू अस की त्यांच्या फिल्ममधल्या 15 ते 20 मिनिटाचा जो काही भाग आहे की जो त्यांना सॅन फ्रान्सिस्को आणि न्यूयॉर्क मॅनहॅटनच्या बॅकग्राऊंडवरती घ्यायचा आहे. बरं. तर त्याच्यासाठी त्यांना सगळा क्रू इंडियातनं उचलून आणणं, व्हिजा चॅलेंजेस याच्यातनं न जाता आता तो डायरेक्टर आणि त्याचे 2 मेन लीड्स तिथे येतील आणि आमचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वापरून ते आम्ही त्यांना डिलिव्हरी करू शकू. त्यामुळे आम्ही आता तेच विनोदाने म्हणत होतो की जसं म्हणजे ते ह्या 2 देशांमधलं हे जे काही कनेक्ट आहे तर त्या कनेक्टसाठी जर नाफा ॲज अ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन जी आमची आहे ते जर त्यात बनू शकलं, आय थिंक दॅट इज द व्हिजन. कारण ज्या वेळेला मला देऊळला नॅशनल अवॉर्ड मिळालं त्यावेळेला मला वाटलं होतं की अरे अमेरिकेत तर मला खूप चांगला रेव्हेन्यूज मिळतील, पण तिथे ॲब्सोल्युटली पाठीवर थाप एवढंच मिळालं. कारण 20 ठिकाणी मी शो स्वतः केले, पण तिथं असं मेकॅनिझमच नव्हतं की चित्रपट रिलीज करता येईल. आज आता हे मेकॅनिझम आहे, त्यातनं रेव्हेन्यूज तयार होत आहेत, प्रेक्षक तयार होतात, कारण प्रेक्षकांची माइंडसेट पण तयार करायला लागते. आता हळूहळू ती प्रेक्षकांची माइंडसेट तयार होते. त्यामुळे आय थिंक आपल्याला चित्रपट, भारतातले चित्रपटांना तिकडून आत्ता जे काही 20-25% रेव्हेन्यूज मिळतात कम्पेअर टू व्हॉट दे कलेक्ट इन इंडिया, तर ते हळूहळू वाढायला लागतील आणि त्याच्यानी अजून जास्त निर्मात्यांना प्रोत्साहन मिळेल की ते जास्तीत जास्त चांगले चित्रपट बाहेर आणू शकतील. बरं, एक फार मोठी फौज तुम्ही कलावंतांची घेऊन जात आहे, कोण कोण असणार आहे त्यामध्ये? तर यावेळेला सर आहेत स्वतः, आदिनाथ कोठारे आहे, वैदेही परशुरामी आहे, नंतर अवधूत गुप्ते, सचिन खेडेकर, सलील, नंतर सोनाली कुलकर्णी आहे, अमोल पालेकर आहेत. तर हे सगळे कलाकार तिथे स्वतः जातीनं हजर असतील. त्यातले काही जणांचे वर्कशॉप्स होतील, काही जणांचे मास्टर क्लासेस होतील, काहींचे चित्रपट आम्ही तिकडे दाखवतोय. त्यामुळे अशी फुल धमाल असणार आहे. आणि पहिल्या दिवशीच अवॉर्ड सेरेमनी असल्यामुळे तिथे तर आम्ही पूर्ण लार्जर दॅन लाईफ रेड कार्पेट करायचा तो सगळा प्लॅन आहे. वा वा. चलो, जाता जाता महेश सरांच्या स्टाईलमध्ये एक प्रेक्षकांना अपील तर झालंच पाहिजे. हां प्लीज. काय अपील करू? जे तुम्ही करता डॅमिट काय. म्हणजे स्वतःच आय एम सो एक्सायटेड. तर आय एम शुअर गोलप ऑल्सो मस्ट बी व्हेरी मच एक्सायटेड अबाउट इट. आय लुक फॉरवर्ड व्हेरी मच. आणि माझं आव्हान आहे सगळ्यांना, सो आय अपील टू एव्हरीबडी, प्रत्येक मराठी माणसाला मी सांगतो की तुम्ही सर्वांनी आमच्याबरोबर अमेरिकेला यायचं आहे, सॅन हुजेला यायचं आहे आणि तिथे या फेस्टिवलमध्ये भाग घ्यायचा आहे. ऑफकोर्स ज्यांना शक्य आहे ते येऊ शकतील, नाहीतर यू कॅन टेक पार्ट डिजिटली. बिलकुल. तर मंडळी, माणसाशी माणूस जोडला जातोय. खरं तर ठरवलं तर या माध्यमातनं, या सगळ्या संलग्न नात्यातनं बरंच काही होऊ शकतं. जे नाफा करण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल अभिजित घोलप, अर्थात त्यात सिंहाचा वाटा महेश कोठारे देखील उचलत आहेत. यंदा त्यांचं खूप खूप कौतुक करायला हवं. सिंहाचा वाटा नाही, खालीचा वाटा. आपण मी मुद्दा मी खारीचं म्हणतच नाही, पहिल्यापासून म्हणतोय की तुमचा अनुभव विश्व हे फार मोठं आहे. त्यामुळे बरंच काही तिथल्या लोकांना जाणून घेता येणार आहे. सो मी हे आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेल की आमच्यासारखे पत्रकार फार नशीबवान आहे की अशोक सराफांना आम्हाला जवळून बघायला मिळालं, तुम्हाला आम्हाला जवळून बघायला मिळतं आहे, तुमचे इंटरव्ह्यूज करायला मिळत आहेत. आणि ही सगळी मंडळी तर तुमच्यासोबत असणार आहेत तिथे आणि तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये देवाणघेवाण होईल. तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. असेच उपक्रम करत राहा, वेगवेगळ्या भूमिकांमध्ये भेटत राहा. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. आणि विशेष अभिनंदन अभिजित घोलपांचं, तर त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यांच्या नाफाला आय विश हिम ऑल द बेस्ट अँड ऑल द सक्सेस. कारण हीच सक्सेस म्हणजे मराठी सिनेमाचा सक्सेस आहे असं मला वाटतं. क्या बात आहे मंडळी. मी अधिक काय बोलायला नको. चला
सोहळा जो आहे तो अधिक रंगणार आहे यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. इथेच थांबूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.